अवघ्या 15 मिनिटात आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास बदलून गेलाय. मित्रांनो, एक नेत्याचा अचानक विमान अपघात होतो आणि त्यात त्यांचा मृत्यू होऊन जातो. अवघ्या 3 दिवसांच्या आत त्यांची पत्नी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते. आज संध्याकाळी लोकभवनात अजितदादा अमर राहे या भाऊक घोषणांच्या गर्दीत सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ही शपथ दिली. कार्यक्रम फक्त 10-15 मिनिटांचा होता, पण त्याने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केलाय. हे फक्त एक शपथविधी नव्हती, हे एका कुटुंबाच्या प्रचंड दुःखातून उभं राहिलेलं मजबूत नेतृत्व होतं. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं मी क्रमाने सांगतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक भाऊक धक्का आहे जो तुम्हाला हलवून टाकेल. सगळं सुरू झालं 28 जानेवारी 2026 रोजी. बारामतीजवळ विमान अपघात झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर 4 जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला. बारामतीत अंत्यसंस्कार झाले. संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल करत होतं, पण राजकारण थांबलं नाही. अवघ्या 72 तासात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णायक पावलं उचलली. सुनेत्रा अजित पवार, ज्या 62 वर्षांच्या आहेत आणि राज्यसभा खासदार होत्या, त्यांनी आज सकाळी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. ते राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्ण यांच्याकडे पाठवण्यात आलं. दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षांची बैठक झाली. छगन भुजबळ यांनी सुनेत्रा अजित पवार यांचं नाव गटनेतेपदी प्रस्तावित केलं. दिलीप वळसे पाटील आणि इतर नेत्यांनी त्यांना समर्थन केलं. एकमताने सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेते म्हणून निवडल्या गेल्या आणि संध्याकाळी 5 वाजता लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या 60 वर्षाहून अधिक इतिहासात पहिल्यांदा एक महिला उपमुख्यमंत्री झाली आहे. पण या सगळ्यांची इतकी घाई का केली? दुःखाच्या वेळी पदाची शपथ घेणे कुटुंबियांना शांतपणे शोक करू देण्याऐवजी सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न का करत आहेत? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात उमटत आहेत. सकाळी शरद पवार यांची बारामतीत पत्रकार परिषद झाली. ते स्पष्टपणे म्हणाले, सुनेत्रा पवार यांचा शपथविधीबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. हे फक्त बातम्यांमधून आम्हाला कळालं. हा निर्णय सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या गटाने घेतला असावा. पवार कुटुंबांशी कोणतीही चर्चा झाली नाही. पार्थ पवार हे शरद पवार यांच्याशी तासभर चर्चा करत होते. ते या सगळ्या घटनाक्रमाबाबत माहिती देत होते. आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे सुनेत्रा यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या राज्यसभा जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता मजबूत आहे. कारण भाजपचे केंद्रीय नेतृत्वही याबाबत सकारात्मक आहे. शरद पवार पुढे म्हणाले, अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी 14 बैठका घेतल्या होत्या. फेब्रुवारी 12 ही विलिनीकरणाची तारीख ठरली होती. सगळे नेते सकारात्मक होते, पण आता ही शपथ विलिनीकरण थांबवणारी आहे का? कुटुंबात फूट वाढणार आहे का? हे सगळं प्रश्न अनुत्तरितच आहेत. शपथविधी दरम्यान अजितदादा अमर रहे या घोषणा भाऊक करणाऱ्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील सर्व नेते या सभेसाठी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या. हे क्षण ऐतिहासिक तर आहेत. सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, पण त्यांना विधानसभेत प्रवेश हवा आहे. बारामतीची जागा रिक्त आहे. पुढील 6 महिन्यांमध्ये बायपोल किंवा विधान परिषदेतून निवड होईल. फायनान्स आणि प्लॅनिंग ही खाती अजितदादांकडे होती. ती सुनेत्रांकडे येतील का, अजून ते स्पष्ट झालेलं नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, अजित पवारांच्या निधनाने राष्ट्रवादीमधली सत्ता मजबूत करण्याचा जो प्रयत्न झाला होता, पण शरद पवारांच्या गटाला विश्वासातही घेतलं नाही. हे राजकीय डावपेच आहे की कुटुंबियाच्या दुःखात एकजुटीचा प्रयत्न आहे. सुनेत्रा पवार यांनी हे पद स्वीकारताना अजितदादांच्या वारशाला पुढे नेलं आहे. एक महिला इतिहास घडवते, पण त्यामागे दुःख आहे, संघर्ष आहे आणि खूप सारे प्रश्न आहेत. मित्रांनो, सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादांच्या स्वप्नांचा वारसा पुढे नेताना एक महिला मजबूतपणे उभी राहिली आहे. पण प्रश्न अजून आहेत. विलिनीकरण होईल का? कुटुंब एक राहील का? राष्ट्रवादीचं भविष्य काय असेल? तुम्हाला काय वाटतं? हे योग्य आहे का? नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. महाराष्ट्राच्या राजकारणात अजून बरेच ट्विस्ट येणार आहेत. सो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.